निश्चितच प्रीतम काय म्हणशील पहिली मॅच फार दूरवरचा प्रवास आणि पहिली मॅच जिंकलात तुम्ही. पहिली बात तर मी धन्यवाद करेल आमचे जे पुरस्कर्ते होते ठाकूर साहेब त्यांना की ज्यांनी आम्हाला संधी दिली. आम्ही जवळजवळ मला आठवतं मी स्वतः 3-4 वर्षानंतर आलो इथे खेळायला. ग्राउंड मला खूप आवडतं खेळायला. इथे माझे परफॉर्मन्स पण होतो आणि परफॉर्मन्स तर तेव्हा होणार जेव्हा आपल्याला कोणतरी संधी देणार. तर थँक्यू ठाकूर साहेब. आणि मस्के सर आपण 3-4 वर्षानंतर आलात बराच बदल तुमच्यामध्ये देखील घडला आहे. त्यामुळे फिटनेसमध्ये देखील भर द्यावा लागेल अशी आमची सर्वांची अपेक्षा आहे. हा सर फिटनेसवरती तर लक्ष द्यायचं आहे पण ॲक्च्युली मला नी इंजरी आहे त्याच्यामुळे माझा पूर्ण 1.5 वर्ष असाच गेला आहे. काहीच फिटनेस नाही त्याच्यामुळे मी स्वतःला मला लाज वाटते म्हणून मी खेळतही नाही. मी ह्या पूर्ण 1 वर्षानंतर मी पहिल्यांदा खेळतो आहे आमच्या संघामध्ये आणि परफॉर्मन्स झाला. माझ्या संघाने पण मला बॅक केलं आहे त्यासाठी थँक्यू सगळ्यांना. आणि खरंच आम्हाला सर्वांना आवडेल तुम्ही मैदानामध्ये असायला हवे. खरं तर या संघामध्ये चांगला परफॉर्मन्स राहील आपल्या माध्यमातून. येस थँक्यू प्रीतम. आदरणीय दत्ता कांबळे यांचं हे आयोजन काय म्हणशील या आयोजनाबद्दल. आयोजन तर खूप चांगलंच असतं. दरवर्षी काही ना काही अजून चांगल्या गोष्टी होतात. ह्यावेळी टीम पण खूप लांबून आल्यात. खूप चांगल्या टीम आहेत तर खेळायला पण मजा येईल आणि नियोजन तर अर्थातच खूप चांगलं असतं. आणि पेन परिसरातील इथले सगळे जे आहेत जे प्रेक्षक आहेत तेही खूप साथ देतात सगळ्या टीमला. तर खेळायला अजून मजा येते इथे. येस थँक्यू वेल प्लेड प्रीतम. आणि पुढील मॅचसाठी शुभेच्छा देऊया. खरं तर प्रीतमला मी पाहिलं होतं सोनखार उरनोली कलवे ते स्पर्धा व्हायच्या. खरं तर सामना लवकर सुरू करा. प्रीतम यांचा संघ घाटला टीम अनेक वेळा त्या ठिकाणी स्पर्धेमध्ये उपस्थित असायचा. खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये रोशन सरांसोबत. चला सुपर 4ला आज आपल्याला एक संघ क्वालिफाय करायचा त्यामुळे प्लीज सामना आपण सुरू करा. भूमी 11 मांडा विपक्ष मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे. माऊ 11 एकविराथ अशी ही लढत. आणि पहिली जोडी नागेश शीत आणि त्याच्याबरोबरने तुषार घरत हे 2 खेळाडू बॅकफुटला गेले. इनसाइड आउट हा फटका शॉटचा कव्हरला ढकलला बॉलला. आणि तिथे आपण पाहत आहे तर गोलंदाज आहेत चिंटू. मांडा संघ खरं तर कौतुक करूया या टीमचं कारण मागील तुरमाळ्याची डे स्पर्धा आणि लगेच नारपोलीची डे नाईट स्पर्धा दोन्ही स्पर्धेमध्ये एका ठिकाणी टॉपवर एका ठिकाणी टॉप 3ला एका दिवसामध्ये या संघाने प्रवेश केला होता. हाफ ट्रॅकर शॉटम पूल लाऊड ऑफिस झाली आहे. पंचांचा बोट अवकाशाकडे खेळाडू बाद. पहिला धक्का बसतो 0 धावसंख्येवरती. नागेशच्या स्वरूपात गोल्डन डकचा शिकार झालाय. नागेशा फलंदाज. धन्यवाद. या आदरणीय हितेशजी पाटील कुंभारवाडी यांचे इथं आगमन. अंडरम बॉक्स क्रिकेटच्या स्पर्धा आपण त्यांच्या माध्यमातून नेहमी पाहिल्या. तर हितेश दादा आपण या प्लीज. आपलं स्वागत या स्पर्धेनिमित्तानं. भारतीय जनता पार्टीचे खरं तर ते नेते आहेत युवा आणि त्यांचं या ठिकाणी आगमन. राजकडून आपण पाहताय खरं तर या स्पर्धेमध्ये भरीव योगदान या सर्वांचं राहिलं आहे. हितेशजी पाटील आपलं स्वागत या स्पर्धेनिमित्तानं. नवीन खेळाडू मैदानामध्ये गेला आहे जयेश लट हा खेळाडू. पहिल्या षटकामध्ये चिंटूला आपण पाहत आहे अप्रतिम बॉल त्याने डिलिव्हर केला. टप्पा पडल्यानंतर बॉल टर्न विथ बाउन्स. शून्य धावसंख्येवरती आपण पाहत आहे करता त्या ठिकाणी नागेश पास झाले. मैत्री चषक मागील काही दिवसापूर्वी आपण पाहिली नाडेगावच्या मैदानावरती. याही वेळा बॉलला टॉस केला. पंचांनी मात्र या बॉलला वाईड घोषित केलाय. अनप्लेएबल चेंडू अतिरिक्त उसळीचा हा बॉल होता आणि पंचांचा योग्य निर्णय. 1 बाउन्सर ही वॉर्निंग त्या ठिकाणी गोलंदाज चिंटूला देण्यात आलेली आहे. एका षटकामध्ये तुम्ही एखादा बाउन्सर टाकू शकता आणि तिथे मात्र या बाउन्सरचा वापर करताना हा गोलंदाज राटा माउट द विकेट. नेक्स्ट बॉल यावेळेस ऑन साइड मधला आहे. हा फटका चांगला आहे. प्रॉपर टायमिंग. मिड विकेटच्या वरून बॉल उंच चाललाय. अंतही कापलंय. षटकार आलाय टीम थर्डला. या ठिकाणी पाहिलं आपण या खेळाडूच्या माध्यमातून जयेशच्या माध्यमातून
हा षटकार पाहायला मिळाला. संदीप भोईर प्रचंड खुश झाले षटकार आल्यानंतर. आखूड टप्प्याचा बॉल होता. नो बॉल कॉल. नो बॉल कॉल हाईट फॅक्टरमुळे मात्र पंचाने दिलाय. नो बॉल. अतिरिक्त उसळीचा हा चेंडू. पहिली वॉर्निंग त्या ठिकाणी गोलंदाज देण्यात आली होती. सर नो आर्ग्युमेंट. पंचांशी आपण संवाद वाद घालू नका. आपण सामना चालू ठेवा प्लीज. लक्ष असू द्या. टिटवाळा संघ मांडा आणि एका बाजूने थळ. दोन्ही संघांना सूचना राहील. थोडासा बाउन्स आणि त्यानंतर बॉल लँड होताना आपण पाहिला. फ्रीट बॉल. नेक्स्ट बॉल फ्रीट. डेफिनेटली फ्री हिट असेल. पुढचा चेंडू. मांडा विपक्ष थळ अशी ही लढत मैदानामध्ये. फ्रीटचा बॉल. समोर फलंदाज पुन्हा एकदा जयेश. यावेळेला एक्स्ट्रा कव्हरच्या वरून हा फटका सदवाला सिंगल घेतले. दुसरा रनचा प्रयत्न परंतु बॉलने गाठली आहे सीमा रेषा. चौकार येतो या ठिकाणी थर्ड टीमला. दोन चेंडू पहिले डॉट. त्याच्यामध्ये नागेशचा महत्वाचा विकेट आणि त्यानंतर आपण पाहिलं जयेशने आक्रमणाला सुरुवात केली. या स्पर्धेमध्ये मागच्या सामन्यामध्ये कामोटे संघाने दुतुम संघाच्या अगेन्स्ट 83 धावा केल्या होत्या पहिल्या सत्रामध्ये. त्या धावांचा पाठलाग करताना दुतुम संघ पराभूत झाला आणि तदनंतर 60 धावांचा पाठलाग अगदी 2.3 चेंडूमध्ये फुंडे टीमने कामोटे संघाच्या अगेन्स्ट केला होता. यॉर्क केला होता बॉलला. ड्राईव्ह केला बॉलला मिडॉनच्या दिशेमध्ये आणि तिथे आपण पाहताय चांगली फिल्डिंग. 1 रन या बॉलवरती मेल बॅटिंग करत असताना टीम माऊ 11 एकविरा थळ या संघाला. अलिबागचा हा संघ आहे आणि एका बाजूने पाहिला कल्याण टिटवाळा विभागातला हा भूमी 11 मांडा. म्हणजे दोन्ही संघ पहिल्यांदा एकमेकाच्या समोर खेळतात आणि निमित्त आहे या ठिकाणी DK चषक 2024 पेणमधील रायगड जिल्ह्यातील एक सर्वोत्कृष्ट आयोजन तुम्ही आज इथे पाहताय. याही वेळा वेगवान बॉल होता. बाउन्स कमी मिळाला आणि त्यानंतर मात्र सिंगल घेत असताना हे दोन्ही खेळाडू पहिलं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहता धावा स्कोर करवरती लागल्या. त्या म्हणजे 14 एक गडी बाद 14 अशी धावसंख्या धावफलकावरती. डीजे याच दरम्यान मान्यवरांचं आगमन. पेण नगरपालिकेचे डॅशिंग डायनामिक पर्सनॅलिटी असणारे एक दमदार नेतृत्व म्हणजे हॅट्रिक नगरसेवक आदरणीय निवृत्तीदादा पाटील यांचं या ठिकाणी आगमन. खरं तर 14 वर्षापर्यंत जर मागे गेलो तर या क्रीडांगणामध्ये नाईट स्पर्धा झाली होती त्यांच्या माध्यमातून आणि यंदाही खरं तर खासदार चषकाचं आयोजन या मैदानात तुम्हाला पाहायला मिळेल. आणि सन्माननीय निवृत्ती पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन. हॅट्रिक नगरसेवक या ठिकाणी निवृत्तीदादा पाटील साहेबांचे ते आपण करूया स्वागत. पेणमधली किंबहुना रायगड जिल्ह्यामधली अशी एक स्पर्धा आहे ज्या स्पर्धेमध्ये सर्वपक्षीय मंडळी जर कोणत्या स्पर्धेमध्ये येत असतील तर ती स्पर्धा आहे खरं तर DK चषक. प्रथमेशला आपण पाहताय त्यांच्या बरोबरीने एक उत्कृष्ट खेळाडू पत्तू आणि निवृत्तीदादा यांचे ते आगमन. सदाबहार हसतमुख असा करतं त्यांचा चेहरा आणि एक खूप चांगली पर्सनॅलिटी. त्यांचं स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं आपण करूया. प्रथमेश ऑन ड्युटी आहेत वाटतं आणि त्यांचं आपण करूया स्वागत. जाऊया आपण मॅचकडे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 14 धावा धावफलकावरती गोलंदाजी मार्कमध्ये आलाय जगन पाटील. बॅक टू द बॉलर. फॉलो तो मध्ये चेंडूला अडवलाय. अप्रतिम कमबॅक. वेगवान स्ट्रोक होता. असं वाटलं होतं विकेट मिळेल. जगन पाटील उर्फ नाना. जगन नाना खरं तर त्यांना नेहमी म्हटलं होतं आणि एक जबरदस्त खेळाडू आहेत आणि नेहमी क्रिकेटमध्ये प्रेम करणार हे व्यक्तिमत्व. क्रिकेटचे निश्चिम भक्त. राईट आर्म राऊंड द विकेट. पुढे बॉल टाकला होता यॉर्क लेनमध्ये. हा बॉल ड्राईव्ह केला बॉलला एक्स्ट्रा कव्हरला सिंगल घेताना आपण पाहताय. लेस ग्रीन आउटफील्ड मैदानाचे ग्रीन ग्रास त्यामुळे फिल्डिंग करणाऱ्या संघाला देखील या मैदानामध्ये एक वेगळा आनंद मिळतो जेव्हा तो मैदानामध्ये उतरतोय. आल्या आल्या येता क्षणी प्रत्येकाला मात्र हा मैदान आपलासा वाटतो. सन्माननीय या ठिकाणी हितेशी पाटील यांचे इथं आगमन. वेलकम सहर्ष स्वागत तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून. अंडरम बॉक्स क्रिकेटच्या स्पर्धा आपण पेणमध्ये सातत्याने पाहिल्या. त्या स्पर्धेचे आयोजक आहेत हितेशी पाटील.
त्यांचं करूया आपण स्वागत. नेक्स्ट बॉल यावेळेस आपण पहिला लॉफ केला बॉलला, बॉल उंच गेलाय, अंतर कमी कापलं पण रनिंग कॅच पकडली. अप्रतिम झेल अनस यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. झेल बाद झाला मैदानाच्या मध्ये. जयेश हा खेळाडू पकडा कॅच जिंका मॅच, पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ असं समीकरण आपण अनेक वेळा पाहिलं. पण तो रनिंग कॅच आणि या कॅच पकडणं सोपं नाहीये, कारण या कॅचसाठी तुम्हाला चेंडूवरती नजर ठेवावी लागते आणि त्याच गतीने तुम्हाला चेंडूला त्या ठिकाणी खरंतर कलेक्ट करावं लागतं. आणि खूप चांगला कॅच पकडला. अजून एक धक्का बसता टीम माऊ 11 एकविरा थळ संघाला. खेळाडू बाजूला जयेश, नवीन फलंदाज मैदानामध्ये चाललाय आदिल कुरेशी. खरं मिडल ऑर्डर मधला अतिशय घातक विध्वंसक असा हा खेळाडू आहे. आदिल कुरेशीला आपण व्यावसायिक क्रिकेट खेळताना देखील पाहिलं. त्याच्या बरोबरीने तुषार हा खेळाडू नॉनस्ट्रायकिंग एंडला आहे. धाबा बनवायच्यात पहिल्या सत्रामध्ये टार्गेट सेट करायचं आहे. दुपारनंतरचं हे सत्र अजून 2 सामने स्पर्धेमध्ये पेंडिंग आहेत, त्यामुळे सर्व संघांना सूचना राहील आपण झटपट क्रिकेट खेळा. 25 मिनिटाचा कालावधी आपल्या वाट्याला राहील. अल्पावधीत नावारूपाला आलेले खरंतर गॅलेक्सी हॉस्पिटलचे सन्मान्य डॉक्टर रत्नदीप सर, राजेश सर आणि सुनील सर, खरं या डॉक्टर्स मंडळीचं आपण करूया या ठिकाणी वेलकम. मी मगाशी म्हटलं रुग्णसेवा ही ईश्वर सेवा मानणारे ईश्वर डॉक्टर रूपी ईश्वर आपण त्यांना संबोधूया आणि त्यांचं या ठिकाणी आगमन त्यांचं करूया सहर्ष स्वागत. काल डॉक्टर्स आणि पत्रकार अशी लढत पाहिली, परंतु पत्रकार यांचा कौल उजवा राहिला. पत्रकार थोडेसे चांगले खेळले. याही वेळा लोअर फुल टॉस बॉल डाऊन द ग्राउंड अलॉंग द कार्पेट हा फटका लॉंगॉनच्या दिशेमध्ये सजवलाय. सिंगल घेत असताना आपण पाहता दोन्ही खरं खेळाडूंना सिंगलने स्ट्राईक रोटेट केली आहे. दुसऱ्या षटकामध्ये जगन पाटील यांच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर कमबॅक केलं त्यांनी आतापर्यंत. फक्त या षटकामध्ये त्याने 3 धावा खर्च केल्या पहिल्या 5 बॉलमध्ये. आता स्ट्राईक एंडला आलाय आदिल कुरेशी हा खेळाडू, अलिबागचा हा खेळाडू. क्लीन बॉल प्लेड ऑन झाले, बॅटला स्पर्श करून बॉल विकेट मध्ये लागला आणि प्लेड ऑनच्या स्वरूपात खेळाडू मैदानाच्या बाहेर चाललाय. आदिल कुरेशी कमबॅक केलंय. जगन पाटील या गोलंदाजाने 2 गडी बाद केले आणि फक्त 3च धावा त्याने या षटकामध्ये खर्च केल्या आणि हे कमबॅक आहे भूमी 11 मांडा टीम साठी. दत्ता कमले डीके दादाची यादा ही सगळ्यात न्यारी. आमचे दत्ता कमले डीके दादाची यादा ही सगळ्यात न्यारी. आमचे दत्ता कमले डीके दादाची यादा ही सगळ्यात न्यारी. धन्यवाद. 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा स्कोर कार्ड मध्ये लागल्या त्या म्हणजे 3 गडी बाद 17. नवीन खेळाडू प्रकाश आलेखाना हा खेळाडू मैदानामध्ये चालला 5व्या क्रमांकावरती. या षटकामध्ये जगन पाटील याने फक्त 3च धावा दिल्या आणि गडी बाद केले. 2 बॉलिंग मार्कवरती गोलंदाज चिंटू सेकंड स्पेलमध्ये आला. आपल्या प्रमुख गोलंदाजावरती विश्वास दाखवला, पण तो जगन पाटील जगन नाना यांचं खरं कौतुक करावं लागेल. त्याने धावसंख्येला रोख लावला. त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे जयेश आणि आदिल कुरेशीचा विकेट हाही तेवढा महत्वाचा होता. आदिल प्लेड ऑन झाला, नशिबाची साथ नव्हती त्याला. परंतु नवीन आलेला खेळाडू प्रकाश भागीदारी बनवावी लागेल, पार्टनरशिप मोठी करावी लागेल. तुम्हाला किमान 50 ते 60 धावा कराव्या लागतील. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, बॉल मागे चाललाय. तुषार संघर्ष करतात. बघा विकेट गेल्यानंतर दबाव हा डेफिनेटली वाढतो खेळाडूंमध्ये, कारण टॉप ऑर्डरचे खेळाडू पूर्णपणे अपयशी राहिले. त्यामुळे आता मिडल ऑर्डरचा खेळाडू प्रकाश, त्याच्याबरोबरने सलामीवीर आघाडीचा खेळाडू तुषार, या दोघांमध्ये जबाबदारी राहील या संघाची धावा बनवण्याची. मांडा संघ त्यांच्यासाठी नवीन आहे आणि मांडावाल्यांसाठी थर्ड संघ देखील नवीन आहे. बॅकफुटला गेले, हॅमर केलंय, चाबुक शॉट चपराक लगावली होती. एक्स्ट्रा कव्हरला शतरक्ष तिथे उभा होता, झेल पकडला आणि त्यानंतर मात्र आणखीन एक धक्का बसला. माऊ 11 एकविरा थर्ड टीमला खेळाडू बाद झाला प्रकाश. वक्रतुंड मित्र मंडळानी आयोजन केलाय भारी. वक्रतुंड मित्र मंडळानी आयोजन केलाय भारी. टीके चषक ठेवलाय आमच्या पेन शहरामध्ये. टीके चषक ठेवलाय आमच्या पेन शहरामध्ये.
क्या बात आहे. पेन शहर म्हटल्यापेक्षा रायगड जिल्ह्यामध्ये आता म्हणायला हरकत नाही आहे, कारण रायगड जिल्ह्याची मानाची सन्मानाची अभिमानाची स्पर्धा DK चषक 2024. सर्वात महत्त्वाचं म्हणजे वन मॅन आर्मी एकही रुपयाचं डोनेशन न घेता आपण पाहिलं त्यांनी ही स्पर्धा भरवली आहे आणि डोनेशन न घेता प्रत्येक पाहुण्यांचा त्यांच्या माध्यमातून सन्मान केला जातो. काल आपण पाहिलं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आणि खरं तर महाराष्ट्र राज्याचे युवा आमदार आदरणीय भाई अनिकेतजी तटकरे साहेबांचं इथे आगमन झालं होतं कालच्या दिवसामध्ये. येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला खरं तर अनेक अशी मान्यवर मंडळी मानगावचे खरं तर आपले तहसीलदार बेलदार साहेब इथे आले होते आणि त्याचबरोबर आपले DYSP पेणचे फडतरे साहेब यांचं इथं आगमन, जीवनजी पाटील CO पेण यांचं इथं आगमन आपण होताना पाहिलं. अनेक सारी मान्यवर मंडळी या स्पर्धेला भेट देताना आपण पाहत आहे. याही वेळेला आपण पाहिला इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, हा फटका फसला, झेलखाली क्षेत्ररक्षक, चुकीचं शॉट सिलेक्शन आशांग यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. आल्या खरं तर माघारी परतावं लागेल त्यांनाही मैदानाच्या बाहेर. अजून एक धक्का बसला थर्ड टीमला. विकेटची पडझड सुरू झाली आहे. थळ संघ आपण जर पाहिला तर प्रचंड ताकदवर आहे. अनेक स्पर्धांमध्ये आम्ही त्यांचा खेळ पाहिला, परंतु या मॅचमध्ये थोडासा बॅकफुटला चाललाय. 5 गडी बाद 18. तुम्हाला मांडा संघासमोर संघर्ष करायचा असेल तर तुम्हाला इथे किमान 50 ही धावसंख्या तुम्हाला गाठावी लागेल, कारण मांडा संघाची बॅटिंग स्ट्रेंथ तगडी आहे. अशोक एडे हा खेळाडू तुम्हाला पुढच्या षटकामध्ये पाहायला मिळेल. खरं तर नागझरी गाव रायगडच्या अगदी बाउंड्रीवरती, ठाणे जिल्ह्याच्या अगदी मधोमध सीमेरेषेवरती असणारं हे गाव, त्या गावातील स्पर्धेमध्ये मालिकावीराची 2 व्हीलर बाईक त्याने पटकावली. विघ्नहर्ता चषक तुर्माळे त्या स्पर्धेमध्ये रेफ्रिजरेटर या खेळाडूला मिळाला होता मालिकावीराच्या खरं तर पारितोषिकामध्ये. असा हा खेळाडू तुम्हाला टीममध्ये पाहायला मिळेल. मांडा संघ आपण पाहता स्पर्धेमध्ये दाखल झाला. त्यांच्या बरोबरीने खेळणारा संघ खरं तर माऊ 11 एकविराथ या टीमच्या दरम्यान ही लढत. नवीन खेळाडू रोशन पाटील. यावेळी देखील आपण पाहता ड्राईव्ह लेनवरती बॉल, हलक्या हाताने बॉल एक्स्ट्रा कव्हरला ढकललाय. सिंगल घेताना आपण पाहता या खेळाडूला सिंगलने एंड बदलला. धावसंख्येत वाढ झाली, धावफलकावधी लागल्या त्या म्हणजे आतापर्यंत फक्त 19. पहिल्या षटकामध्ये 14 होत्या आणि त्यानंतर आपण पाहिला हे कमालीचं कमबॅक या ठिकाणी भूमी 11 मांडा या टीमच्या माध्यमातून पाहायला मिळालं. गुड कमबॅक. धावसंख्या स्कोर कार्ड मध्ये स्थिरावली आपण पाहत आहे. 5 गडी बाद 19 अशी ही धावसंख्या. या षटकातील नेक्स्ट बॉल लेफ्ट केला, सोडून दिलाय. लाईन लवकर रीड केली, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, अवे फ्रॉम द बॉडी. पंचांचा इशारा, इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्रा मध्ये त्या ठिकाणी भर पडेल. धावसंख्या स्कोर कार्ड मध्ये पाहायला मिळेल ती म्हणजे 20. लॉस ऑफ 5 विकेट. 5 गडी बाद 20. याही वेळ आपण पाहिला बॉल खाली राहिला, सबमरीन डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला आणि तिथे आपण जर पाहिलं तर सिंगल घेताना या दोन्ही खेळाडूंना 21 रन स्कोर कार्ड मध्ये. 5 गडी बाद 21 ही धावसंख्या. सिंगलने मात्र संघ पुढे चाललाय. थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे हा खेळ सुरू झालाय. काल स्पर्धेला सुरुवात झाली तेव्हा असं वाटलं होतं कदाचित पावसाच्या सरी येतील का काय, ढगाळ वातावरण. परंतु असं म्हणतात ना, तुम्ही एखादे कार्य मनापासून जर खरं तर निश्चय केला मी चांगल्या पद्धतीने पार पाडेल तर अनेक संकट जी तुमच्यावरती येतात ती आपोआप बाजूला होतात असं म्हणतात. आणि DK कांबळे साहेबांची स्पर्धा म्हटली की प्रेक्षकांना आतुरता असते, खेळाडूंना आतुरता असते. ही स्पर्धा केव्हा प्रेक्षकांच्या भेटीला येईल, आमच्या भेटीला येईल. आणि या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस. चौकार लगावलाय. डीप फायनलला पाणी घेऊन चला मैदानामध्ये ड्रिंक्स बॉयज. आणि एकूण धावा स्कोर कार्ड मध्ये आहेत त्या म्हणजे 5 गडी बाद 25 धावा. घेत आहोत या ठिकाणी अल्पावधीत पेणमध्ये नावारूपाला आलेला खरं तर दवाखाना म्हणजे गॅलेक्सी हॉस्पिटल आणि त्यांचे डॉक्टर्स आदरणीय रत्नदीपजी गवळी सर यांचा मी ते सन्मान घेत आहोत. मी राजेश सर यांचा देखील सन्मान होईल. दोन्ही आपण या डॉक्टर्सचा सन्मान करूया.
अप्रतिम योगदान त्यांचं राहिलं आहे आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये खरं तर त्यांचं हे अमूल्य योगदान. कोणतंही क्षेत्र असो, ज्या क्षेत्रामध्ये जर तुमची मेहनत प्रामाणिक असेल तर यशालाही पर्याय नाही आहे. आणि आपण पाहिलं कमी वेळामध्ये अतिशय प्रसिद्ध असणारे हे हॉस्पिटल गॅलेक्सी हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर्स आपण त्यांचा इथे या ठिकाणी सन्मान घेत आहोत. स्पर्धेचे मुख्य आयोजक या ठिकाणी DK कांबळे साहेब यांच्या शुभ हस्ते सन्मान. थँक्यू सो मच डॉक्टर साहेब, या स्पर्धेला आपण आपलं अमूल्य वेळ दिलाय. चला लाईव्ह कॅमेराकडे आपण अँगलमध्ये बघा. या गोड आठवणी कॅमेऱ्यामध्ये कैद केल्या जातील आणि प्रेक्षकांना देखील कळतील डॉक्टर कोण आहेत, जे खरं तर त्यांचा आम्ही आवर्जून उल्लेख करतोय, ज्यांचं योगदान चांगलं राहिलं आहे. असे आमचे आदरणीय रत्नदीपजी गवळी सर आणि राजेश सर यांचा इथे सन्मान. थँक्यू सो मच. त्यानंतर पुढचा सन्मान प्रत्येक पाहुण्यांचा आपण या ठिकाणी घेत आहोत. चला आपण मैदानाकडे वळूया. 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 25 धावा स्कोर कार्ड वरती आल्या. आता भारतीय संघाचा हार्दिक पांड्या कोण बनेल, मिडल ऑर्डर मध्ये आक्रमण कोण करेल. गोलंदाजी मार्क मध्ये आला फहीम. यावेळेस आपण पाहताय फहीम हा गोलंदाज बॉलिंग मार्क मध्ये आलाय. 4थ्या षटकामध्ये पहिल्या 3 षटकामध्ये फक्त 25 आल्या, 8.33च्या सरासरीने. अजून 2 षटकं बाकी आहेत. 2 षटकामध्ये तुम्हाला भूतकाळ विसरावा लागेल आणि अजूनही सलामीवीर तुषार हा खेळपटूवरती उभा आहे. त्याच्याकडून प्रचंड अपेक्षा असतील थळ संघाच्या पाठीराख्यांना, थळ संघाच्या संघनायकाला. तुषारचा पहिला फटका या षटकामधला. डाऊन द ग्राउंड पुन्हा एकदा शतरक्षक आले, झेल पकडतात. अप्रतिम योगदान. फिल्डिंग डिपार्टमेंट असं म्हणतात क्रिकेटमध्ये बॅटिंग बॉलिंग हे क्षेत्र जेवढं महत्वाचं आहे त्याही पेक्षा महत्वाचं आहे फिल्डिंग. जॉन टी रोड्स यांनी म्हटलं होतं 1 धाव वाचवणे म्हणजे 1 षटकार वाचवणं. आणि इथे आपण पहिला झेल पकडला या फिल्डरने, खेळाडू बाद झाला. त्या ठिकाणी तुषार ज्या अपेक्षा होत्या या खेळाडूकडून तोही चाललाय मैदानाच्या बाहेर. वक्रतुंड मित्र मंडळानी आयोजन केलाय भारी, वक्रतुंड मित्र मंडळानी आयोजन केलाय भारी. ये टीके चषक ठेवलाय आमच्या पेन शहरामध्ये, टीके चषक ठेवलाय आमच्या पेन शहरामध्ये. अजिंक्य म्हात्रे हा खेळाडू आता मैदानामध्ये दाखल होतोय. एनेट नंबर 8 8व्या क्रमांकावरती. दुतुम संघाचे 8 खेळाडू बाद झाले होते धावांचा पाठलाग करताना. इथे आपण पाहता 6 खेळाडू बाद झाले. अजूनही 11 बॉलचा खेळ बाकी आहे. फहीम हा खेळाडू बॉलिंग मार्क मध्ये आहे आणि 11 बॉलचा खेळ त्या ठिकाणी बाकी आहे. अंतिम 11 चेंडू आहेत. खरं तर या 11 बॉलमध्ये डू ऑर डाय, करो या मरो, मारधार तुम्हाला मैदानामध्ये करावीच लागेल. धावा तुम्हाला बनवाव्या लागतीलच टार्गेट सेट करण्यासाठी. सन्मानजनक टोटल तुम्हाला उभा राहावं लागेल. नेक्स्ट बॉल फहीमचा लो फुल टॉस होता, फक्त दिशा दिली, स्कूप करण्याचा प्रयत्न होता आणि बॉल मात्र चालला स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये. सिंगल घेत असताना चांगली फिल्डिंग या ठिकाणी पाहायला मिळाली. मांडा संघाच्या माध्यमातून भूमी 11 मांडा. आज आपण पाहिला कदर घाटला मुंबईचा संघ आहे, कल्याणमधला मांडा संघ आहे. त्याचबरोबर आपण पाहता फुंडे उरण तालुक्याचा संघ आहे, अलिबागचा आपण पाहता थळ संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालाय. अनेक असे नामांकित संघ या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये तुम्ही खेळताना पाहताय. उद्याही त्याच ताकदीचे संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये त्या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतील, यात शंकाच नाहीये. आणि शनिवारी मात्र पेन तालुक्यातील सर्व ताकदवर संघ दादर कळवे जिते. खरं तर या संघाचा आपण विचार केला तर भरपूर ताकदवर रावेगाव देखील आपण पाहिला. इथे देखील आपण पाहिला लाईन मिस केली, पंचानी बॉलला वाईड घोषित केलं. शाहरुख खानची ट्रेडमार्क स्टाईल फ्लाइंग करत आपण पाहिलं. विंग्स त्या ठिकाणी करत असताना संतोष चौधरी यांना आपण पाहिलं. वाईटचा इशारा आला. धावसंख्येत मात्र वाढ. एकूण धावा 27. यावेळी अक्रॉस लाईन शफल झाले होते आणि बॉल टप्पा पडल्यानंतर खाली राहिलाय. फहीमचा निर्धाव चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. डॉट बॉल इथे आपण पाहताय. धावसंख्या स्कोर कार्ड मध्ये स्थिरावलेली ती म्हणजे 6 गडी बाद 27 धावा. गुड कमबॅक. पहिल्या षटकामध्ये 14 आल्या आणि त्यानंतर जी गळती लागली तर संघाला तिथून मात्र मोमेंटम शिफ्ट झाला पूर्णपणे मांडा संघाच्या वाट्याला. पण तो अजूनही वेळ गेलेली नाहीये. येणारे काही बॉलवरती जर का तुम्ही आक्रमण केलं तर धावा होतील. फुलर लेनचा बॉल ड्राईव्ह केला, बॉलला वाईडेस्ट लॉंग आणला. काऊ कॉर्नर क्षेत्राकडे हा बॉल चाललाय. सिंगल घेताना आपण पाहता दोन्ही खेळाडूला
धावसंख्येत वाढ झाली. येणाऱ्या कालावधीमध्ये नाईट स्पर्धा आणि नाईट स्पर्धा दादा भरवल्या तर त्यांना मैदानाच्या अवतीभोवती रेलिंग लावावं लागतील. हॅट्रिक नगरसेवक निवृत्त दादा जर का नाईट स्पर्धा भरवल्या तर तुम्हाला रेलिंगची जो व्यवस्था करावी लागेल, कारण इथले प्रेक्षक भरपूर क्रेज आहे की क्रिकेटची, अनुभव आपण भरपूर घेतलाय चांगला. पूर्णपणे मैदान तुम्हाला पॅक करावं लागेल, फक्त खेळाडूनच एंट्री. इथे त्रिफळाचीच झाला खेळाडू, पाडो स्वीप करत होता आणि डाव्या यष्टीवरती बॉल लागला. आणखीन एक धक्का बसला बॅटिंग करणाऱ्या थर्ड टीमला. अजिंक्य मात्रे चाललाय मैदानाच्या बाहेर. वक्रतुंड मित्र मंडळानी आयोजन केलाय भारी, वक्रतुंड मित्र मंडळानी आयोजन केलाय भारी. धन्यवाद. दरम्यान दुबई रिटर्न अजिंक्य म्हात्रे यांचे इथं आगमन आणि खास डीके स्पर्धेसाठी ते आलेले आहेत. त्यांचं दानिश शरीफ आणि अजिंक्य म्हात्रे हे दुबई रिटर्न आहेत आणि खास खरं तर ते या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आले. त्यांचं आपण करूया स्वागत. नवीन फलंदाज आर्यन खारकर. खरं तर असं वाटायला लागलं आता लो स्कोरिंग सामना होतो की काय. मैदानामध्ये गेला आर्यन. RPL मध्ये बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट यंदाचा पुरस्कार त्याने पटकावला. अगदी कमी वयामध्ये कमी कालावधीमध्ये स्वतःला सिद्ध करणारा हा खेळाडू आर्यनला स्वप्नात देखील वाटलं नसेल एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये मी बेस्ट बॉलर होईल, पण त्याने कर्तृत्व सिद्ध केलं. आणि इथे आपण पाहिलं यासाठीच तुम्हाला स्टान्स घ्यावा लागतो. सुरुवातीला तुम्ही जो गार्ड घेताय, तुम्ही कुठे उभे असता तुम्हाला त्याची जाणीव होते. आणि इथे आपण पाहताय लेफ्ट केला बॉलला सोडून दिला आणि डायरेक्ट पुन्हा एकदा डाव्या यष्टीवरती बॉल आदळला. त्रिफळाचीत झाला आर्यन. आणखीन एक धक्का बसला माऊ 11 एकविरा थर्ड टीमला. बघा तुम्ही ऑन स्क्रीन पाहताय फहीमचं हे षटक. अगदी कमी उंचीचा खेळाडू बॉल बुंध्यामध्ये टाकला यॉर्क लेंथवरती. डाव्या यष्टीवरती मात्र हा त्रिफळाचीत झाला खेळाडू आर्यन. 8वा खेळाडू बाद झालाय. फक्त 28वा धाव फलकावरती. आता अंतिम षटकाचा खेळ बाकी आहे. आपण ऐकूया तोपर्यंत सुमधुर संगीत डीजेच्या माध्यमातून. असं म्हणतात 99% तुमची मेहनत, 1% लक फॅक्टर. या गोष्टीचा देखील महत्त्वाचा उल्लेख केला जातो. ज्या खरं तर थर्ड संघाने मागच्या पेनपूर्व विभागातील स्पर्धेमध्ये अक्षरशः प्रत्येक संघांचा धुवा उडवला. अप्रतिम खेळ त्यांचा राहिला. आज या संघाला मात्र या मॅचमध्ये संघर्ष करावा लागतोय. भूमी 11 मांडा या संघाच्या अगेन्स्ट अशोक एडे, ज्यांचा मी मगाशी उल्लेख केला. अशोक बॉलिंग मार्कमध्ये आलाय. खरं तर नुकतीच तुरमाळ्याची स्पर्धा रिप्रेझेंटर आणि त्या अगोदर नागझरी स्पर्धा बाईक पटकावणारा हा खेळाडू. फुलर लेनचा बॉल. इथे आपण पहिला फुटवर्क नाही आहे. नवीन खेळाडू मैदानामध्ये गेला श्रेयश पत्रे. एका बाजूने स्ट्रायकिंग येईल रोशन पाटील. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. फक्त 28 धावा या ठिकाणी आपण पहिल्या धाव फलकावरती आहेत. बिग फाईट. पाडो स्वीप केला बॉलला. क्रॉस बॅटेड डिप स्क्वेअर लेग मध्ये आडव्या बॅटने बॉलने ढकललाय. 1 रन घेताना आपण पाहता दोन्ही खेळाडूंना धावसंख्येत वाढ. एकूण धावा धावफलकावरती पाहायला मिळतील त्या म्हणजे फक्त आणि फक्त 29. 8 गडी बाद 29. दुपारच्या सत्रामध्ये तुम्हाला धावा किमान 50+ हव्यात आणि इथे 29 धावा. याही वेळ आपण पाहिला 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. अजून काही वेळ गेलेली नाही आहे. एखाद 2-3 मोठे फटके आले तर धावा होतील. डेथ ओव्हरमध्ये, स्लॉग ओव्हरमध्ये, लास्ट ओव्हरमध्ये तुम्हाला ब्लास्ट मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी करावा लागेल. यॉर्क यू मिस आय विल डेफिनेटली हिट. त्रिफळाचीत झालाय. 3रा खेळाडू सलग त्रिफळाचीत होतोय या षटकामध्ये. पहिला खेळाडू आणि 9 गडी बाद झाला. आता शेवटचा खेळाडू, शेवटची जोडी मैदानामध्ये सुमेध चाललाय. यावेळेस आपण पाहिला मैदानाच्या मध्ये 11व्या क्रमांकावरती. यंदाच्या हंगामामध्ये आपण पाहिला खरं तर MD वॉरियर्स हा संघ चॅम्पियन म्हणला होता रायगड प्रीमियर लीग मध्ये. त्या टीमचा सदस्य सुमेध, एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्या संघामध्ये सुमेधची वर्णी लागली होती. इथे मात्र आता त्याला बॅटिंगसाठी जावं लागलं. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. सुमेध पत्रे. सुमेध यावेळेस मैदानामध्ये. संदीप भोईर खरं तर आमचे स्कोरर आहेत, त्यांचे मेवणे आहेत. मेवण्यांचे पाहुणे. आणि इथे आपण पाहता सुमेधला दाखल होताना या मॅचच्या दरम्यान. शेवटची जोडी. स्कोर का धावा आहेत 29. 9 गडी बाद 29. मांडा संघाचा या सामन्यामध्ये कमबॅक. पहिल्या ओव्हरमध्ये 14.
आणि त्यानंतर मात्र विकेटवर विकेट. आता आणखीन एक विकेट मिळेल का? ऑल आउटच्या कगारवरती असताना मात्र इथे बॉलला ढकलला आतमध्ये, धावा वाचवण्याचा प्रयत्न, सेफ केला चेंडूला. दरम्यान 2 धावा इथे आलेल्या आहेत. 31 रन स्कोर कार्डमध्ये आल्या. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 31 रन स्कोर कार्डमध्ये आपण लागताना पाहताय. 31 धावा आपण पाहताय. गडी बाद झाले 9. अंतिम 2 बॉल बाकी आहेत. सुमेध हा खेळाडू स्ट्रायकिंग एंडला आहे. या वेळेला लॉफ केलाय. शेवटचा खेळाडू आक्रमक सुमेध झालाय. षटकार येतो. या धावा तर संघाला कॉन्फिडन्स देणार राहतील. अंतिम षटकामधील अंतिम बॉलवरती येणाऱ्या या धावा. 6 धावा आल्या. 37 धावा धाव फलकावरती आला. अजून एक बॉल बाकी आहे. एखादा षटकार जर आला तर मात्र अजून टार्गेट वाढताना पाहायला मिळेल. आमचे काळे खरं तर कल्पेश काळे ते मांडा संघाचे बिग फॅन आहेत आणि खरं तर त्यांचा गावचा संघ खेळतोय. मगाशी ते मला भेटले. भरपूर लांब आलेत आमचे गाववाले बोलतो खेळायला. इथे आपण पहिला बॅट अँड पॅडच्या मधून बॉल मागे चालला. एज लागून सिंगल घेतात. 1 रन आली. एका रनने मात्र पहिलं सत्र संपलं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावा स्कोर कार्डवरती आल्या. त्या म्हणजे 38. गडी बाजारे 9. आता येणाऱ्या 5 षटकामध्ये, येणाऱ्या 30 चेंडूमध्ये करायच्यात भूमी 11 मांडा टीमला 39. 30 चेंडू आणि 39चं समीकरण. आव्हान भरपूर सोपं आहे, परंतु क्रिकेटमध्ये सोपं म्हणता येणार नाहीये. अनेक वेळा असे सामने हाय व्होल्टेज झाले. विचुंब्याच्या मैदानावरती आजी आठवते नावडे विपक्ष मोठे भिंगार 38 धावा करायच्या होत्या. पहिल्या षटकामध्ये 18 येऊनही नावडे संघाने भिंगार संघाला पराभूत केलं. इथेही काही घडू शकतं जर का त्या अप्रोचने, पॉझिटिव्ह अप्रोचने मैदानामध्ये मांडा संघ उतरला तर नक्कीच या सामन्यामध्ये कमबॅक करता येईल. आपण पुढच्या सत्राकडे जाऊया. ऐकूया पुढचा आवाज आमचे समालोचक ॲडव्होकेट परमेश पाटील यांना. धन्यवाद. नावात दम नाही तो गम, रुबाब त्याचा मोठा. ये दत्ता कमले नावाचा ब्रँड सच्चा कार्य करता. साऱ्यांना वाटतोय नवला दोस्ती यारीचा हाई कैवारी. साऱ्यांना वाटतोय नवला दोस्ती यारीचा हाई कैवारी. ये टीके चषक ठेवलाय आमच्या पेन शहरात. येस, थँक्यू. एकदा स्कोर कार्ड पाहूया आपण पहिल्या इनिंगचा. तुषारचं 10 धावांचं योगदान, सुमेधने 9 आणि रोशन पाटील 7 आणि जयेश 5. खरं तर हे टॉप 4चे खेळाडू, परंतु त्यांच्या अगेन्स्ट आपण जर विचार केला तर गोलंदाज आज भारी पडले फलंदाजांवर. फहीमने 1 षटक फेकला, 3 रन्स दिल्या, 3 विकेट्स त्याला मिळाल्या. चिंटूचे 2 षटक, 22 रन्स, 3 सफलता, 2 सफलता मिळाल्या. जगनला देखील एका षटकात फक्त 3 रन्स त्याने खर्च केल्या. तर अशोकचं षटक अर्थातच रन्स आल्या त्या षटकात, 10 विकेट मिळाली. 1 बीके चषक 2024 हे शानदार आयोजन, ऐतिहासिक मैदान अर्थातच छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, पेण नगरपालिकेचे हे भव्य दिव्य असं मैदान. तर हे मैदान खेळाडूंच्या पसंतीचं का आहे याचं उत्तर नक्कीच आम्ही तुम्हाला देऊ. पहा, खरं तर प्रत्येक दिवशी नवीन विकेट तुम्हाला पाहायला मिळतोय. 22 यार्डची खेळपट्टी, अर्थातच या मैदानावर एकूण 4 खेळपट्ट्या आहेत. प्रत्येक दिवशी नवीन खेळपट्टी पाहायला मिळेल. तदनंतर ग्रीन ग्रास, अर्थातच 360 डिग्रीचं हे मैदान आणि ग्रीन ग्रास असल्याकारणाने क्षेत्ररक्षकांना थोडी मदत मिळतोय. तदनंतर खरं तर प्रेक्षकांची तुफान गर्दी. सर्वाधिक प्रेक्षक जर कुठल्या मैदानावर येत असतील तर ते पेनचं मैदान. आणि तदनंतर हे दमदार आयोजन, DK साहेबांचं हे दमदार आयोजन. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं मित्र असं म्हणेल की तुम्हाला प्रॅक्टिस पिचेस देखील आहेत मैदानाच्या बाहेर. ज्याप्रमाणे आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पाहतो ना, प्रॅक्टिस पिचेस असतात, तुम्ही नेट प्रॅक्टिस देखील करू शकताय. असं हे मैदान, ऐतिहासिक स्पर्धा, सामना लाईव्ह एन्जॉय आपण करतोय. एका बाजूला टीम
माऊ 11 एकविरा थल अलिबाग आणि त्यांच्या विपक्ष टीम मांडा टिटवाला कल्याण. टार्गेट असेल 39चं, 30 चेंडू, 5 षटक आणि 39. अगदी सोपं आव्हान असं आपण म्हणूया, परंतु क्रिकेटमध्ये सोपं असं काहीच नसतं. सोपं जर असतं ना रोशन सर, तर मैदानाच्या बाहेरील प्रेक्षक मैदानात असते कदाचित. द गेम इज ऑन. डावाला होईल सुरुवात. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक फेकण्यासाठी गोलंदाज सुमित पत्रे. फार कमी रन्स आहेत. 39 हे टार्गेट. द गेम इज ऑन. डावाला सुरुवात. 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिला चेंडू लॉफ करायचा होता, टायमिंग प्रॉपर झालं नाहीये. अलॉंग द कार्पेट शॉट. काऊ कॉर्नर रिजन वरून क्षेत्ररक्षक आला आणि तदनंतर मात्र 1 रन्स पाहायला मिळाली. 39 हे टार्गेट. एका बाजूला माऊ 11 एकविरा थल अलिबाग आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम आपण पाहतोय मांडा टिटवाळा कल्याण. फार दुरून खरं तर हे संघ आलेत आणि आम्ही त्याच कारणास्तव आम्ही कौतुक करू रोशन पाटील सरांचं. ऑफस्टिकच्या फार दूर होता, पंचांचा इशारा आला. इट्स अ वाईट बॉल. एक अतिरिक्त चेंडू फेकावा जरूर लागेल या षटकात आणि एक अतिरिक्त रन्स देखील स्कोर कार्डमध्ये ॲड केली जाईल. अनेक स्पर्धांमध्ये आपण अनेक मोठ्या संघांची नावं फक्त पाहत असतो, परंतु ते क्रिकेटर्स आपल्याला पाहायला मिळत नाही आहेत. परंतु मानाची सन्मानाची क्रिकेटची स्पर्धा रोशन पाटील सरांचं इन्व्हिटेशन केलं कबूल आणि 8 संघ दाखल झालेत पेन नगरीत. सिंगल मिलेल. स्ट्राईक रुटेट. अगदी सावध सुरुवात मांडा टिटवाला ह्या संघाच्या आपल्याला पाहायला मिळतोय आणि फार घाई करण्याची खरं तर गरज नाहीये असं म्हणूया आपण. सेकंड इनिंगमध्ये टिटवाला संघाला टार्गेट अगदी सोपं आहे. बॉल टू रनचं टार्गेट आपण म्हणूया. 30 मध्ये 39 करायचे आहेत. आउटफील्ड फास्ट आहे, पाटा विकेट आहे आणि या अशा विकेटवर 39 धावा रोखल्या जातील का? यावेळेस देखील मोठा प्रहार करायचा होता. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे 30 सर्कलच्या आतमध्ये, परंतु मी तर असं म्हणेल की तुम्हाला लढावं लागेल. टीम माऊ 11 एकविरा थल अलिबाग. संघर्ष दाखवावा लागेल. खरं तर ज्याप्रमाणे रोशन पाटील सरांनी 1 ते 2 रेकॉर्ड सांगितलेत की रन चेस होत नाही आहेत, लो स्कोरिंगच्या मॅचेस पाहायला फार मजा येते, मी तर असं म्हणेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. सुमित पत्रेचा हा चेंडू आपण पाहूया. शॉर्ट पिच होता, परकटचा फटका फसलाय. हा धक्का पहिला टीम मांडा टिटवाला कल्याण संघाला. फलंदाज बाद. भारतीय जनता पक्षाचे युवा नेते सन्माननीय हितेश पाटील यांचा सन्मान आपण करूया. मी स्वप्नील पाटील यांना विनंती करेल की आपण भारतीय जनता पक्षाचे युवा नेते अर्थातच हितेश पाटील यांचा आपण सन्मान करायचा आहे. अतिथी देव भव. आलेल्या पाहुण्यांचं स्वागत सत्कार करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे, ही भारतीय संस्कृती आहे. खरं तर ह्या मंचकावर आपण विविध पक्षातील नेते कार्यकर्त्यांना पाहतोय. खरं तर दत्ता कांबळे यांच्यावर असणार हे प्रेम आहे, DK साहेबांवर असणार हे प्रेम खरं तर आपण पाहतोय. ओमकार डाके यांना मी विनंती करेल आपण सन्माननीय हितेश पाटील यांचा सन्मान करायचा आहे. जाऊया मैदानाच्या दिशेला. मॅच फार महत्वाची आहे, सामना संपला नाही आहे. खरं तर सेकंड इनिंगला सुरुवात झाली. पहिला विकेट गमावल्यानंतर नवीन फलंदाज केतन, राईट हँड बॅट्समन केतन. चेंडू अप्रतिम होता, ड्राईव्हचा फटका डीप एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षक होता आणि तदनंतर मात्र मिळेल एक सिंगल. षटकातील 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. एकूण धावसंख्या आपण पाहतोय 5 धावा. हा सन्मान आपण पाहतोय DK चषकामध्ये हितेश पाटील यांचा शेवटचा चेंडू आहे. लास्ट बॉल पहिल्या षटकातील. चेंडू अप्रतिम होता. इट्स अ परफेक्ट यॉर्कर.
खरं तर टेनिस बॉल क्रिकेटच्या परिभाषेत हे ब्रह्मास्त्र फेकलं, षटक संपलं पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. कहाणीमध्ये येईल का ट्विस्ट, ऐकूया आपण गोल्डन डीजे यांना. मैदानात जोडी आपण पाहतोय अशोक एळे आणि केतन भाकरे. मांडा टिटवाला कल्याणचे हे स्टार खेळाडू. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाज आर्यन खारकर. पैन नगरपालिका एनकडून गोलंदाजीसाठी सज्ज. पीटीसी लाईव्हची आमची संपूर्ण टेलिकास्ट टीम खरं तर सज्ज आहे. या चषकासाठी लाईव्ह टेलिकास्ट आपण सध्या स्थितीत पाहतोय पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून. 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळत आहेत. एक डीप एक्स्ट्रा कव्हर वाईडिश लॉंग ऑनला आणि एक डीप मिड विकेट रिजन मध्ये. समोर होता हलक्या हाताने चेंडूला ढकलला ऑफ साईडला. रनआउटची होती संधी. डायरेक्ट हिट होणं फार महत्वाचं होतं. स्ट्रेट हिट झालं असतं तर कदाचित विकेट्स मिळाली असती. सिंगल जरूर मिळाले. सावध सुरुवात आहे. मांडा टिटवाला कल्याण संघाची सावध सुरुवात आहे. त्यांना ठाऊक आहे मोठी धावसंख्या नाहीये समोर, परंतु खूप चांगली गोलंदाजी थल अलिबाग संघाकडून. चांगला फटका आहे स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक आलाय आणि तदनंतर मात्र ही सिंगल मिळालाय. कदाचित हा सामना शेवटच्या षटकापर्यंत देखील जाऊ शकतोय आणि त्याचे संकेत मात्र दिसलेत अगदी आघाडीच्या 2 षटकांमध्ये. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात रन्स आल्या नाहीयेत. सेकंड ओव्हर मध्ये देखील पहिल्या 2 चेंडूंवर फक्त 2 रन्स आल्यात. एकूण धावसंख्या 7 धावा स्कोर कार्डवर. स्विच हिट अटेंड केलंय, पॅडवर आदललाय. पंचांनी हे अपील उचलून दिलंय आणि हा विकेट गमावलाय. लेग बिफोर ऑफ द विकेट. LBW फलंदाज बाद. राजा माणूस दिलदार, ये दुरू दुरून संग हे येतील मारतील फोर षटकार. एक एक पायरी चढतो दादा घेतो या भरारी. एक पायरी चढतो दादा घेतो या भरारी. सामना संपला नाहीये. खरं तर प्रेक्षक वर्गाला आम्ही निश्चितच सांगू, त्यांना देखील ठाऊक आहे लो स्कोरिंगची मॅच असली ना की डबल माइंड खरं तर पाहायला मिळतोय. रन्स रोखायच्या, मोठे फटके घ्यायचे की सिंगल डबल्स वर लक्ष केंद्रित करायचं. आघाडीचे 2 फलंदाज बाद झालेत. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय फहीद. मोठी जिम्मेदारी असेल. मिडल ऑर्डर बॅट्समन, वेल फिनिशर. मांडा टिटवाला कल्याण संघाचा विस्फोटक खेळाडू, लेफ्ट हँडेड बॅट्समन फहीद. दुसऱ्या षटकासाठी आपण आर्यनला पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर. डाव्या हाताचा फलंदाज फहीद. शॉर्ट पिच होता, फिरून खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग कमालीचा झालाय. चेंडू मात्र चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. आमचे सोनखारचे विकास मात्र देखील फार मेहनत घेत आहेत. त्यांचं देखील आपण कौतुक करूया. 4 धावांसाठी खरं तर मागचा फटका आपण पाहिला आणि या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या मात्र पाहायला मिळाली एकूण
डबल 1 11 धावा स्कोर कार्डवर. लोबो फुल टॉस होता, अगदी ज्युसी फुल टॉस दिला होता आणि तदनंतर मात्र पंच संतोषजी चौधरी सरांचा इशारा आला आहे. लेग बाईटच्या स्वरूपाने ही सिंगल स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल. एकूण धावसंख्या स्कोर कार्डवर 12 आपण पाहतो. येणारे 19 चेंडू आणि विजयासाठी 27 धावांची आवश्यकता आहे. सामना संपला नाहीये. जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाहीये ना मैदानात, तोपर्यंत कोण जिंकला कोण परास्त झाला हे आपण सांगू शकणार नाही आहात. खरं तर करण मडवीला आठवा तुम्ही, काय इनिंग खेळली होती. सन्माननीय भगवान पाटील इरवाडी, सन्माननीय BH पाटील साहेब, आणि आमची विनंती असेल की आपण प्रमुख अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. षटक संपलं दुसरं. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल स्कोर कार्डवर. अर्थातच 13 रन्स 13ला 2 आणि इक्वेशनचा आपण विचार केला तर 18 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता असेल प्रति षटक. रिक्वायर्ड रन रेट अर्थातच RRचा आपण विचार केला तर प्रति षटक रिक्वायर्ड रन रेट असेल मांडा टिटवाल संघासाठी 8.67. जवळपास 8.5 पेक्षाही अधिक रन्स बनवायचे आहेत मांडा टिटवाला कल्याण या संघाला. 26 धावांची आवश्यकता. येणारे 18 चेंडू. हे काउंटडाऊन आहे, हे समीकरण आहे. क्रिकेट हा खरं तर एक आकड्यांचा गेम आहे. सेकंड इनिंग मध्ये आपण पाहतच असतो ज्याप्रमाणे चेंडू कमी होतील इक्वेशन बदलेल, रन्स येतील, इक्वेशन समीकरण बदलणार आहे. थोडा प्रेशर मध्ये जरूर असेल मांडा टिटवाला हा देखील संघ. तिसऱ्या षटकाला सुरुवात. सुमित पत्रे बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेसचा चेंडू अप्रतिम होता. व्हाईट यॉर्करचा हा चेंडू आपण पाहिला, खूप चांगला चेंडू. अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून दूर ठेवला आणि तदनंतर मात्र हा निर्धाव चेंडू. पहा हे क्रिकेट आहे, अनेक उदाहरणं आहेत. मी नुकताच ज्याचं नाव घेतलं करण मडवी, गावदेवी गावठांचा. हार मानली नाही करणनी, शेवटपर्यंत लढला. आय थिंक 37 का 38 रन्स हव्या होत्या, एका षटकात त्या देखील आल्या होत्या. ग्लेन मॅक्सवेलची ती इनिंग आठवा तुम्ही. आणखीन एक चांगला चेंडू. पहा अगदी एक पाऊल विजयाच्या दिशेने सावधरित्या खरं तर टाकतोय माऊ 11 एकविरा थल हा संघ. परंतु त्यांच्या विरोधात मांडा टिटवाला संघ देखील कमी नाहीये. फार दूरवरचा प्रवास करून पेन नगरीमध्ये खरं तर हा संघ दाखल झालाय. सहजासहजी सामना सोडणार नाहीयेत. 16 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. हार्ट ब्रेकिंग सामना खरं तर मैदानात सुरू आहे. फटका फसला, पकडला चेल. धक्का तिसरा. मांडा टिटवाला संघाला धाबे थोडे दणाणलेत. यस डीजे. तालुक्याची मानाची स्पर्धा, खेळाडू टाकती जीवारदा. DK दादा कार्य सम्राट, मनान हाय तो साधा. 0456 नंबरच्या गाडीनं फिरतोय भारी. 0456 नंबरच्या गाडीनं फिरतोय भारी. या DK चषक ठेवलाय आमच्या पेन शहरामध्ये. DK चषक ठेवलाय. 5 षटकांच्या सामन्यामध्ये संदीप सर 70-80 रन्स चेस होताना आपण पाहतो नेहमी. मग फलंदाजांकडे एक मित्र असं म्हणून की लायसन असतं की जा आपण आणि फ्री माइंडेड बॅटिंग करा. परंतु लो स्कोरिंगच्या मॅच मध्ये डबल माइंड क्रिकेट खरं तर पाहायला मिळतं. खरं तर मोठे फटके घ्यायचे की सिंगल डबल्स घ्यायची, विकेटवर थांबायचं की आणखीन काहीसं वेगळं. या माइंड मध्ये खरं तर विकेट्स जात आहेत. सामना फसलाय. हाय व्होल्टेज ड्रामा सुरू आहे मैदानात. प्रेक्षक अगदी आवर्जून हा सामना पाहत आहेत. प्रेक्षकांच्या पसंतीच उतरलाय खरं तर हा सामना असं पण म्हणूया.
फटका हा देखील फसला होता लेग स्लिपला. क्षेत्ररक्षक आहे. आणखीन एक डॉट बॉल, आणखीन एक डॉट बॉल. काय घडलंय? सुमित पत्रेचं हे षटक. 3 डॉट बॉल, 1 सफलता, 4 मध्ये एकही रन्स आली नाहीये. इक्वेशन पाहूया पुन्हा एकदा आपण. 14 मध्ये करायचे आता 26. तिसरं षटक सुरू आहे. सुमित पत्रेचा ऑन स्ट्राईकला चिंटू, नॉन स्ट्राईकला फहीद. काय घडलंय? काय घडलंय या मॅच मध्ये? कमालीचं षटक. काय कमबॅक केलंय टीम माऊ 11 एकविरा थल अलिबाग संघाने. ऑफ स्टिकच्या बाहेर फटका फसला डिप्स एक्स्ट्रा कव्हरला आणि रोप. निश्चितच आपण एकदा पाहूया रोशन पाटील सर. षटकार. खरं तर सर्वांनीच पाहिलं होतं, परंतु टेलिकास्ट टीमची मदत घेणं देखील तेवढं गरजेचं आहे, कारण की सामना हाय व्होल्टेज आहे आणि खरं तर आपल्याकडे ती मदत आहे DRS ची. आणि कॅमेरा ऑपरेटर आमचे मारुती आणि नीरज यांचं कौतुक आपण करूया. वेल डन, गुड जॉब मारुती. नीरज अर्थातच आय थिंक समोरच्या दिशेला आमचे कॅमेरा ऑपरेटर. 19ला 3 टीम मांडा टिटवाला संघ आपण पाहतोय. अलाउंग द कार्पेट शॉट सिंगल मिळेल. एका धाब्याच्या मदतीने धावसंख्या पाहायला मिळेल. एकूण 20 धावा. 20 धावा एकूण स्कोर कार्ड वर आपण पाहतो. येणारे 2 षटक आणि 19 धावांची आवश्यकता. तालुक्याची मानाची स्पर्धा खेळाडू टाकती जीवारदा. DK दादा कार्य सम्राट मनान हाय तो साधा. 0456 नंबरच्या गाडीनं फिरतोय भारी. 0456 नंबरच्या गाडीनं फिरतोय भारी. DK चषक ठेवलाय आमच्या पेन शहरामध्ये. 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 वक्रतुंड मित्र मंडळाने आयोजन केलं. येणारे 2 षटक 12 चेंडू आणि विजयासाठी 19 धावांची आवश्यकता. ॲनालिस्ट खराब केले थोडेसे सुमित पत्रेचे त्या षटकाराने आणि अगदी सीमारेषा लगत एका हातामध्ये आपण असं पाहू की हातात चेंडू होता आणि शूज रोपवर होता. सो ते कनेक्शन झालं. 2 षटक बाकी आहेत. विजयासाठी आपण ऑन स्क्रीन पाहू शकता 19 धावांची आवश्यकता. प्रतिषटक 9.50 धावांचा रिक्वायर्ड रन रेट. कमबॅक केलंय माऊ 11 एकविरा थल अलिबाग ह्या संघाने. पण विकेट जी आहे ना, ज्या विकेटवर आज आपण सामने पाहतोय स्किटी विकेट आहे. चेंडू अधिक स्किट होतोय. सकाळच्या सत्रामध्ये आपण ओलसर पिच पाहिली होती, थोडी दमट होती, मॉइश्चर होता त्यामध्ये. लो स्कोरिंग सामने आपण पाहिले आणि तदनंतर मात्र इव्हनिंग सेशनकडे संध्याकाळच्या सत्राकडे जसे सामने चाललेत ना, ही 22 याची खेळपट्टी थोडी धीमी झाले. 2 षटक 12 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता मांडा टिटवाला कल्याण या संघाला. पाचे प्रेक्षक आमच्या बाउंड्री लाईनच्या समीप जे बसले आहेत पट्ट्याच्या आतमध्ये, विनंती आहे प्लीज रोपच्या बाहेर बसा आपण. फटका लाजवाब, स्वीट साऊंड ऑफ द बॅट. चेंडू आहे त्या ठिकाणी काऊ कॉर्नरला, पकडलाय झेल आणि फलंदाज चा संपलाय खेळ.
आलाय आणि नवीन फलंदाज आलाय फहीम. अर्थातच फईद याचा बंधू फहीम. आज या बंधूंच्या जोडीवर फार काही निर्भर आहे. खरं तर मांडा टिटवाला ह्या संघाचं बंधूंची जोडी. ज्याप्रमाणे आपण कृणाल पांड्या हार्दिक पांड्या यांची आपण बंधूंची जोडी आपण पाहतोय. खरं तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील अनेक बंधूंच्या जोड्या आहेत. स्विच इट आल्या आल्या पहा खराब शॉट सिलेक्शन म्हणावं लागेल. पहा सामना फसलाय मांडा टिटवाला संघ. आव्हान जरी तुम्हाला छोटं वाटत असेल ना तर त्याला कठीण कसं केलंय ते पहा. थल अलिबाग या संघाने धीम्या गतीने फेकलाय, ड्राईव्ह केलंय, बॅक टू द बॉलर, रनआउटची संधी. होय होय फलंदाज बाद. तालुक्याची मानाची स्पर्धा खेळाडू टाकती जीवारदा. डीके दादा कार्य सम्राट मनान है तो सादा. 0456 नंबरच्या गाडीनं फिरतोय भारी. 0456 नंबरच्या गाडीनं फिरतोय भारी. डीके चषक ठेवलाय आमच्या पेन शहरामध्ये. डीके चषक ठेवलाय आमच्या पेन शहरात. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. मांडा टिटवाला संघ 39चं टार्गेट, 30 चेंडू, 5 षटकांचा सामना. पॅकर नाराज असेल, खेमा नाराज आहे, प्रेक्षक नाराज आहेत मांडा टिटवाला संघाचे, परंतु प्रेक्षक खुश आहेत असं आपण म्हणूया. थल अलिबाग संघाचे पाठीराखे की निश्चितच ज्या ठिकाणून सामना पाहत असतील ना निश्चितच टाळ्यांचा कडकडाट जरूर झाला असेल. माऊ 11 एकविरा थल अलिबाग. सामना संपला नाहीये. सामना अद्याप 50-50% आपण म्हणूया सामना बाकी आहे. हा सामना अद्याप जिवंत आहे. येथून देखील कोणताही संघ जिंकू शकतोय. यावेळेस देखील खराब चेंडू पाहायला मिळाला, डाव्या स्टिकच्या बाहेर होता. दंडित जरूर केलं जाईल गोलंदाजाला. इट्स अ व्हाईट बॉल. SRK शाहरुख खानच्या स्टाईल मध्ये आमचे धोनी सर अर्थातच संतोषजी चौधरी सरांचा हा इशारा. इट्स अ व्हाईट बॉल. 1+1 2 रन स्कोर कार्ड मध्ये ऍड केले जातील. खरं तर हा एक बोनस गिफ्ट दिलाय मांडा टिटवाला कल्याण संघासाठी. एकूण धावसंख्या 22. इक्वेशन पाहूया. 9 चेंडू आणि 17चं समीकरण. 9 चेंडू 17 धावांचं हे समीकरण आहे. यावेळेस 6 चेंडू देखील डाव्या स्टिकच्या बाहेर आहे. नाहीये, हे योग्य नाहीये. गोलंदाज थल अलिबाग. पहा आणखीन काही 1 रन्स एक्स्ट्रा चेंडू फेकावा लागेल गोलंदाज श्रेयश पत्रे याला. नेक्स्ट बॉल समोर दिला होता, खूप चांगला चेंडू होता. खराब शॉट सिलेक्शन. पहा मागच्या चेंडूवर 3 एक्स्ट्रा रन्स आल्या होत्या. सिंगल डबल्स जरी आली असती तरी देखील चालली असती, परंतु खेळाडू फसतात कुठे. मोठे स्ट्रोक्स खेळण्यासाठी जातात आणि मग आपली विकेट गमावतात. आणि तदनंतर मात्र हे प्रेशर, या अशा प्रकारच्या टार्गेट कितीचं होतं याला आता महत्व नाहीये. शेवटचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डीप वरून क्षेत्ररक्षक आलाय आणि आणखीन एक रनआउटची विकेट गमावले. रन्स मिळेल 1 आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या एकूण पाहायला मिळेल स्कोर कार्डवर 26-26. 6 चेंडू अर्थातच 1 षटक आणि विजयासाठी 13 धावांची आवश्यकता. डीके दादा कार्य सम्राट मनान
आशांत साखरकर. सामना सोडणार नाहीये टीम मांडा टिटवाला कल्याण संघ. सामना आहे सहा चेंडू 13 धावांची आवश्यकता. 26 ला 6 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीम मांडा टिटवाला कल्याण हा संघ पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. ऑफ स्टिकच्या बाहेर होता, शरीरापासून दूर ठेवला. इट्स अ परफेक्ट बॉलिंग. कधी कधी असं होतं ना की शेवटचा गोलंदाज थोडा कमजोर असतो असं वाटतं, परंतु तसं नाहीये. सन्माननीय BH पाटील साहेबांना विनंती असेल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते सन्माननीय BH पाटील साहेबांना आम्ही विनंती करू, साहेब आपण प्रमुख अतिथी कक्षामध्ये यायचे आहे. हाफ ट्रॅकर होता, पूल करायचं होतं, टायमिंग जुळलं नाहीये. फक्त आणि फक्त सिंगल मिळेल. एका धाब्याच्या मदतीने धावसंख्या एकूण स्कोर कार्डवर पाहायला मिळेल 27-27. येणारे 4 चेंडू आणि विजयासाठी 12 धावांची आवश्यकता. खरं तर फार टेन्शन आहे. मांडा टिटवाला 39चं टार्गेट. काय घडलंय ह्याचा विचार आता सोडा. करायचं काय आहे? 4 मध्ये 12 धावांची आवश्यकता येऊ शकतात. एक मोठा फटका, एक षटकार, एक चौकार मॅच मध्ये तुम्हाला कमबॅक करून देईल. खरं तर मॉर्निंग सेशन मध्ये आम्ही पिच रिपोर्ट घेतली ना, शेखर दादा भगत आमचे पिच क्रिएटर म्हणाले होते रोशन पाटील सरांना लो स्कोरिंगचे सामने पाहायला मिळतील. यावेळेस देखील हाफ ट्रॅकर होता, पूल करायचं होतं, टायमिंग जुळलं नाहीये. सिंगल निश्चितच कंप्लीट झालंय. एक एंडला तुम्ही थांबू शकत नाहीयेत पंच. रन्स तुम्हाला कंप्लीट करायच्या असतील तर तुम्हाला दोघांनाही स्ट्राईक सोडणं गरजेचं आहे. एकच मिळेल, एकच रन्स मिळेल. गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी. पूर्वी फार असं क्रिकेट व्हायचं योगेश पाटील, स्ट्राईक मिळण्यासाठी थांबायचे. आमच्या दत्तासाहेबांना माहिती आहे अंडरआर्म क्रिकेटमध्ये देखील असं व्हायचं. दिनूला स्ट्राईक कशी मिळेल याचा विचार आम्ही करायचो अधिक पूर्वी. आम्ही फक्त रन्स घेण्यासाठी जायचो त्या टीममध्ये, परंतु आता ते नाहीये. ते नियम बदललेत. दोन्ही फलंदाजांना स्ट्राईक सोडणं गरजेचं आहे. आणि कीपरच्या ग्लोव्ज मध्ये चेंडू गेल्यानंतर मात्र तो डॉट बॉल अर्थातच निर्धाव चेंडू. पूर्वी असं व्हायचं ना की 1 ते 2च खेळाडू मग क्रिकेट खेळायचे. 4 षटकांचा सामना. शेवटच्या चेंडूवर एका फलंदाजाला खरं तर आपली विकेट द्यावीच लागत होती, मग तो कितीही मोठा असू द्या. चेंडू बाकी आहेत अद्याप 3. 11ची आवश्यकता मांडा टिटवाला कल्याण संघाला. यावेळेस रीच करायचं होतं. बॅटची कडा कीपरने पकडलाय झेल. कहाणीमध्ये ट्विस्ट, आणखीन एक सफलता. तालुक्याची मानाची स्पर्धा खेळाडू टाकती जीवारदा. डीके दादा कार्य सम्राट मनान है तो सादा. 0456 नंबरच्या गाडीनं फिरतोय भारी. 0456 नंबरच्या गाडीनं फिरतोय. नवीन फलंदाज सत्यम. येणारे चेंडू बाकी आहेत अद्याप 2. विजयासाठी 11 धावांची आवश्यकता. पहा सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. खरं तर नुकताच जे प्रेक्षक आमच्या समोर जॉईन झालेत ना त्यांना जरूर आम्ही सांगू 39चं टार्गेट फक्त. आता फक्त म्हणता येणार नाहीये आणि त्या सोप्या टार्गेटला अगदी कठीण केलं माऊ 11 एकविरा थल अलिबाग संघाने. फटका लाजवाब जाईल का सीमा पार. क्षेत्ररक्षक आहे जरूर, परंतु तत्पूर्वी पाहूया किती रन्स येतील. एकूण 3 रन्स आल्यात. एकदा पाहूया का आपण. जरूर आपण PTC लाईव्हची मदत घेऊया. एकदा रेफर केलंय सो आपण पाहूया.
मी ऑफिशियली तिसरे पंच प्रवीणजी आंद्रे सरांना विनंती करेल, फ्रेम बाय फ्रेम आपण पुन्हा एकदा पाहूया. यस, ऑब्विसली 12th मॅन देखील आहे मांडा टिटवाला कल्याण संघाचा, 12th मॅन आहे थल अलिबाग संघाचा. सो जरूर आपण पाहूया की सुरक्षितरित्या चेंडूला थांबवलंय का, कारण की या रन्स फार महत्वाच्या आहेत. शेवटचा क्षण आहे. चला प्रेक्षकांना विनंती, आपला निर्णय कळवा आम्हाला प्लीज. पब्लिक पोल. चला ना, षटकार नाही आहे. कॅमेरामध्ये कधी कधी काही गोष्टी दिसत नाहीयेत. प्रेक्षक त्या ठिकाणी आहेत. विनंती करेल मी वक्रतुंड मित्रमंडळाचे सभासद, आपण त्या ठिकाणी जा, पब्लिक पोल घ्या, विचारा त्यांना आपण एकदा, पण विचारून पाहू शकता प्लीज. विनायक दादा आपण जा त्या ठिकाणी प्लीज. या दरम्यान फुंडे संघाचे पुरस्कर्ते रायगडमधील कर्जत तालुक्याचे दिग्गज पॅकर गणेशजी कदम आणि त्यांच्या समवेत अनिकेतजी पवार या दोन मान्यवरांचं आगमन मी दोन्ही मान्यवरांना विनंती करतो, आपण आमच्या मुख्य अतिथी मंचावरती इथे विराजमान व्हा. सन्माननीय गणेशजी कदम आणि अनिकेतजी पवार या दोन्ही पाहुण्यांचं आपण करूया डीके चषक 2024 मध्ये स्वागत. बघा त्या ठिकाणी कमिटीचे देखील सभासद आहेत. नक्कीच पाटील सर, त्या ठिकाणी खेळाडू कक्ष देखील आहे आणि कमिटी सदस्य आहेत, काही प्रेक्षक त्या ठिकाणी आहेत आणि सन्माननीय गणेशजी कदम आणि अनिकेतजी पवार आमचे फुंडे संघाचे पुरस्कर्ते रायगडमधील दिग्गज पॅकर, त्यांचं या ठिकाणी आगमन. आपलं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. चला सामना आपण सुरू करा. बॉल सेफली हँडल केलाय. प्रेक्षकांचा सिग्नल आलाय, बॉल सेफली हँडल केलाय, त्यामुळे लगेच आपण सामना सुरू ठेवा. या दरम्यान आमचे देवा पेरवी सर पत्रकार यांचं आगमन. सर काही गोष्टी कॅमेऱ्यामध्ये कैद होत नाही आहेत, त्यामुळे प्रेक्षकांवरती देखील आपण त्या ठिकाणी निर्णय सोबत आणि त्यांचा इशारा आलाय. बॉल सेफली आतमध्ये ढकललाय. सामना सुरू करा आपण प्लीज.
चला सुपर 4ला एक संघ क्वालिफाय करायचा, त्यामुळे सूचना राहील आपण सामना लवकर सुरू करा. चला सामना सुरू करायचा आहे. 3 रन्स जरूर स्कोर कार्ड मध्ये ऍड केले जातील. शेवटचा चेंडू बाकी असेल आणि 8 धावांची आवश्यकता. चला सामना सुरू करा लवकर. चला मॅच सुरू करा आपण. फार वेळ आपण घेऊ नका. निर्णय त्या ठिकाणी आलेला आहे. शेवटचा चेंडू बाकी असेल आणि 8 धावांची आवश्यकता असेल टीम मांडा टिटवाला कल्याण ह्या संघाला. शेवटचा चेंडू बाकी आहे आणि विजयासाठी एकूण 8 धावांची आवश्यकता टीम मांडा टिटवाला कल्याण ह्या संघाला. यावेळेस फटका चांगला आहे, जरूर सीमारेषा पार आणि फक्त एका धावाने आय थिंक असं आपण म्हणूया हा विजय मिळालाय टीम माऊ 11 एकविरा थल अलिबाग संघाला. वेल प्लेड बॉयज. चला घाटला संघ आणि थळ संघ टॉससाठी या आणि खरं तर मांडा संघ असं वाढवता या मॅच मध्ये धावांचा पाठलाग सहज करेल, परंतु त्याही संघाला संघर्ष करावयास भाग पडला आणि हा सामना जिंकला थळ टीमने. चला कॅप्टन टॉससाठी या थळ आणि एका बाजूला मी विनंती करतो घाटला. तत्पूर्वी आम्ही इथे इन्व्हाइट करतो जगन्नाथ पाटील मांडा संघाचे प्रमुख खेळाडू जगन्नाथ पाटील यांना विनंती असेल आपण या आपला विशेष सन्मान आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून घेत आहोत.